आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त उघी पंढरी विठ्ठलनामाच्या अखंड गजरात दुमदुमून गेली। श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली। आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्य सरकारच्या वतीने पारंपरिक शासकीय महापूजा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी, भरघोस पावसासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली। यंदाच्या शासकीय महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दाम्पत्य बाबासाहेब महादेव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाला। गेली 20 वर्ष अखंड पायवारी करत वारकरी परंपरेचं जतन करणाऱ्या या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी होत विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद घेतले। वारकरी परंपरेतील निष्ठा, सातत्य आणि निस्वार्थ भक्तीचा गौरव म्हणून दरवर्षी एका वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान दिला जातो। यंदा माने दाम्पत्याची निवड झाल्यानं धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण वारकरी संप्रदायात आनंदाचं वातावरण आहे। महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषानं पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली।